गेल्या काही वर्षांपासून आपण हा शब्द खूप ऐकतोय, अभिजात मराठी. पण हा अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय? जस्ट माहितीसाठी सांगतो, ही जगाने दिलेली एक अशी पावती आहे ज्यावरनं असं लक्षात येतं आपली मराठी भाषा काल परवाची भाषा नसून ती हजारो वर्ष जुनी आणि स्वतंत्र भाषा आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार एखाद्या भाषेला जर अभिजात भाषा म्हणायचं असेल तर ती भाषा किमान 1500 ते 2000 वर्ष जुनी असायला हवी. आज आपल्याला प्रश्न पडेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी संशोधकांनी काय काय शोधून काढलं. संशोधकांना जुन्नरच्या नाणेघाटामध्ये 2200 वर्ष जुना मराठीमध्ये लिहिलेला शिलालेख सापडला. गाथा सप्तशती सारखा प्राचीन ग्रंथसुद्धा सापडला. यावरून एकच सिद्ध झालं की जगामध्ये अनेक भाषा जेव्हा जन्माला सुद्धा आल्या नव्हत्या त्यावेळेस आपली मराठी साहित्याने नटलेली होती. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने तर पुराव्यांचे डोंगरचे डोंगर उभे केले. त्यांनी सिद्ध केलं की मराठी ही संस्कृतपासून जन्मलेली भाषा नाही, तर ती स्वतंत्रपणे बहरलेली प्राकृत भाषा आहे. ह्या सगळ्यानंतर 3 ऑक्टोबर 2024ला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा सन्मान म्हणजे 105 हुतात्म्यांच्या बलिदानाला आणि कोट्यावधी मराठी माणसांच्या जिद्दीला मिळालेली सगळ्यात मोठी पावती. आता आपली मायबोली लोकल न राहता ती ग्लोबलसुद्धा झालेली आहे.